काय बनवलंय? अच्छा, हे बॅटर कसं गेलं पण म्हणजे ह्याच्यामध्ये आणि मग ते बीट गाजरचं आणि नंतर शिमला मिर्च लेअर टाकतो. थोडंसं ग्रीन टाकला मग बाजूला व्हाईट. नाचणीची स्मूदी. ते कशाचं बनवलेलं? बीट आणि पालक. पालक, शिमला मिरची, कधी कॅमेरामॅन केली नाही बाबा. नाही बाबा, जास्त थांबणार पण नाही. उद्या काय उद्या म्हणजे डायरेक्ट 10:30 पर्यंत या. 10:30 पर्यंत साखर नाही. साखर आणि ते शिजून घेतलं पहिले. आणि मग ते बदाम आणि माझ्या पिझ्झाची पिझ्झा निघाले माझी. लसूण आलं वगैरे टाकलं सगळं आणि पौष्टिक म्हणून केलं. आणि हे मिक्सर डाळीचे डोसे. अच्छा, मिक्सर डाळी डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ असं कमी प्रमाण करत केलं. एका वाटीला अर्धा वाटी, पाऊण वाटी आणि सगळं ग्राइंड करून मग केली. त्याची चटणी आणि गोड दही बरोबर खायची. ज्वारीचं पीठ आहे, याच्यात बेसन थोडं टाकले, रवा असं मिक्स केलं आणि धणे पावडर, जिरे पावडर, तीळ टाकून बनवले. कॅल्शियमचे आहे. 2 तीळ वाटून शेंगाला लावलेलं आहे. मणगणे केले, गोव्याचा पदार्थ आहे. हे वांग्याचं भरीत आहे, कांद्याची पात, मेथी आणि हा ठेचा आहे. आणि हरभरा डाळ आणि मसूर डाळ थोडीशी घातली, हरभरा जास्त आहे आणि मूग डाळ आणि तुरीची डाळ थोडीशी. बाकी हरभरा डाळ जास्त आहे. बघायचं. कोथिंबीर घालून भाकरीशी खायला. हा, हे
अरे बापरे. आता काय मोकळा जातो. अरे येणार. मला खूप दुःख होईल. खूपच दुःख होईल. नंबर काय? 6 नंबर. 9 की 6? 6 आणि 6. Jogging direct. हा 90. ते वाऱ्याने Jogging चालली आहे हे Walking काय करता हा? तुम्ही. हा नंबर कुठे ठेवला? चल ना जरा माणूस जरा कुठे चल ना रेकॉर्डिंग करत करत चल. अरे हे पण दिसतं आपल्याला. काय म्हणाला तुम्ही? आणि हा लाडू आहे. सॉरी हा आम्ही तुला नाही रेकॉर्ड. हा काही नाही, सगळं रॉ मटेरियल आहे. फोडणी वगैरे काही नाही. म्हणजे आसपास डाएट म्हणा किंवा त्याच्या म्हणून तेल वगैरे काही नाही. असं नाही. त्यामुळे नुसते खाण्यात दही सोबत खाल्लं तरी चालेल, नुसते दही सोबत अजून टेस्टी लागतं. हेल्दी पण आहे आणि ज्वारीपासून बनवलेलं ना, ज्वारीच्या पिठात काहीतरी वेगळं. आलं लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये थोडं तीळ ओवा वगैरे सगळं. ती होती वेगळं बनवणार आहे, कोणाच काय. थोडा थोडा टाकला, अख्खा दिवस गेला. मध्ये गेलं की नुसते पनीर टाकते. नाही, हे आपले पनीर आहे ना, ते कॉर्नफ्लॉवर मध्ये जेवढं केलं होतं. हा, थोडं सोया सॉस, टॅमॅटो सॉस, शिमला कांदा, लसूण, रेसिपी एकदम सोपी आहे. चाट मसाला आणि साखर टाकून गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप विचार दिलेला आहे लोकांना
मीनाक्षी मुखर्जी करून त्याच्यामध्ये बटाट्याची पावडर असेल त्याच्यामध्ये भजन सारखे केले आणि ते थोडंसं थंडायला ठेवून मग ते तळलं ते चहाच्या बरोबर. हे टोमॅटोचं सूप आहे, हे भोपळ्याचं सूप आहे आणि हे शेवग्याच्या शेंगांचं सूप आहे. सगळे हेल्दी प्रोडक्ट्स आहेत. हे ना कॅन्सरपासून आपल्याला जास्त फायदा होतो. नंतर आपली हाडं पण मजबूत होतात. हे आपल्याला डोळ्यांसाठी त्वचेसाठी पण चांगलं आहे. तर हे सगळ्यात मेडिस आहे सर्वांना आणि मुलीच्या हेल्दी आहे. त्याच्यात कॅलरीज आहेत, प्रोटीन्स आहेत, नंतर कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ग्लुटन फ्री आहे. त्याच ह्याच्यात मी तुम्हाला हे देते, प्रत्येकाला देते. हे टोमॅटोच आहे, हे भोपळ्याचं आहे, हे शेवग्याचं आहे आणि ही कुट्टूची कढी आहे बकरीची. एकदम हेल्दी प्रॉडक्ट आहे सगळं. कशाचं पिठाचं? अगर अगर पावडर. अच्छा आणि दुधाचं हा चला लाडू नाचणीच्या पिठाचे लाडू. घ्या ना पूर्ण, घ्या ना पूर्ण, सगळ्यांना पुरेल. त्याला काहीच नाही खायला बरोबर का? बेसिकली माझं असं आहे की पूर्ण मी 3 वर्ष केलं. सर्वात पहिले आपण कुठल्याही कार्याला सुरुवात करतो तेव्हा राधाकृष्ण यांना नमन करून पुढे सुरुवात करतो. आता याच्यामध्ये कसं आपण होळीचं मेन जे रिझन आहे आपण सेलिब्रेट करतो की होलिका दहन हे हा नरसिंह अवतार आहे आणि त्यांच्या मांडीवर प्रल्हाद बसतात असं थीम आहे आणि इथे होळी पेटवतो. तर बेसिकली ह्याचं आहे की बिगिनिंग ऑफ गुड बाय डिस्ट्रॉईंग द इव्हिल हे असं थीम केलं. त्याच्यानंतर हे जे ग्रीन प्रेझेंटेशन आहे हे वसंत ऋतूला रिप्रेझेंट करतं. हे जे फ्लावर्स आहेत हे आपलं जॉय, आपण जेव्हा कुठलंही फेस्टिवल सेलिब्रेट करतो तेव्हा आपल्या जॉयला डेव्हलप करतो. आता हे जे मेन फूड आणि हे सगळं जे आहे ते हँडमेड अवेलेबल आहे. फॉन्डंट पासून बनवलं एव्हरीथिंग इज अवेलेबल इन्क्लुडिंग. आता हे जे मी 8 पदार्थ बनवले आहेत ते पण 3 बेस्ट आहे. बेसिकली हे सगळे एकदम हेल्दी पदार्थ. हे ब्रेकफास्ट, लंच, त्याच्यानंतर थोडंसं स्वीट आणि ज्युसेस जे आपले कार्बोहायड्रेट्स, जे आपले प्रोटीन्स, जे आपले मायक्रोन्यूट्रियन्सची पूर्ण रिक्वायरमेंट फुलफिल करतात. आता सुरुवात केली तर ब्रेकफास्टमध्ये हा चिरा आहे, पूर्ण व्हेजिटेबलनी बनलेला आहे.
हा मिनी पिझ्झा आहे त्याचा बेस रवानी बनलेला आहे आणि हे पूर्ण व्हेजीज आहे. त्यानंतर पालक पनीर त्याच्यामध्ये पनीर पालक असल्यामुळे त्याच्यामध्ये आयर्न सप्लिमेंट्स हे सगळं येतं. पनीर असल्यामुळे प्रोटीन रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये आपले कार्बोहायड्रेट रिक्वायरमेंट्स तुपापासून बनवलं त्याच्यामुळे आपले गुड फॅट रिक्वायरमेंट्स फुलफिल होतात. त्यानंतर हे आहे फायबर्स. आता हे बी 2 पदार्थ आहेत हे शिवाळ्यापासून आपलं रताळ्यापासून बनवतात. सॉरी हां रताळ्यापासून ह्याच्यामध्ये काही असं इन्ग्रेडियंट नाही आहे की त्याच्यामुळे आपल्या बॉडीला टॉक्सिक होऊ शकतं. फुल आपल्या घरगुती पदार्थ. तर बेसिकली हे ट्रेडिशनल थिंग्सच आहेत फक्त त्याला मॉडर्न करतात. ओके हे कसं काय रताळ्यापासून काय केलं काही ब्राउनीज केलं. तर ह्याच्यामध्ये बेसिकली आपण रताळा टाकले त्याच्यानंतर हे सगळे पदार्थ रताळा टाकले त्याच्यानंतर बनाना आहे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत आणि मॅक्झिमम क्वांटिटी याच्यामध्ये वॉलनट आहे. ह्याला पूर्ण मिक्स करून आपण त्याचं बॅटर बनवतो आणि मग ह्याच्यामध्ये एअर फ्राय त्याच्यामुळे मायक्रोवेव्हचे जे घटक म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ते पण खूप सेफ आहे. त्याच्यानंतर हे ब्लूबेरी मिल्कशेक आहे ब्लूबेरी मिल्कशेक आणि हे ॲव्होकॅडो म्हणजे फ्रूट रिक्वायरमेंट्स पण आपली रताळ्याचा हलवा रताळ्याचा हलवा आणि पण जॅगरी हां जॅगरी मगर फूल का आलेलं आहे. काही आलं नाहीये. बाजरीची भाकरी आहे आणि ठेचा आहे. आम्ही लेट आलो. मी तेलावर लसूण दाणे सगळं पोचलेले लिंबू टाकलेले बरोबर. त्याच्या बाजरीचे सॉफ्ट त्याच्याबरोबर ताजी कांद्याची पात पण त्यांनी खायला ठेवलेली आहे. इंट्रोडक्शन द्यायचं तुम्हाला बनवलं कोणी पाहिजे काय मेन थिंग हे माझ्या मम्मानी बनवलंय. माझ्या मम्माला टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम आहे सो काका बोलले की तुमच्याकडनं एक दिवस मम्मानी बनवलं सो आय एम जस्ट रिप्रेझेंटिंग. हा आहे प्रसादाचा शिरा आणि हा आहे राघवदास लाडू. ओके सो राघवदास लाडू आहे. ह्याच्यात आहे रवा साजूक तूप त्याच्यानंतर मग खोबरं आणि बेसिकली फुलफिल ठेवण्यासाठी आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही दुसरं काही न खाता यू कॅन कीप इट स्टमक फुल. ओके आणि हा प्रसादाचा शिरा हो साखर आणि गूळ. ऍक्च्युली गूळ टाकायचं असतं बट साखर का टाकायचं ते ओरिजिनॅलिटी ठेवण्यासाठी. असं काही नाही की कॅलरी काउंट वगैरे इट्स जस्ट टू टेस्ट एनहान्सर आणि ओरिजिनॅलिटीसाठी. आणि हा सात्विक सर्वात शेवटचा खाण्याचा पदार्थ म्हणजे सर्वात सात्विक असणारा प्रसादाचा शिरा. ह्याच्यात 7 प्रकार मिक्स आहे सात्विक असल्यामुळे विच इज रवा पहिलं म्हणजे साजूक तूप रवा त्याच्यानंतर मग दूध ड्रायफ्रुट्स जसं की काजू बदाम केसर आणि प्रॉपर 7 पदार्थ मिक्स करून सर्वात मेन थिंग ह्याच्यात केळं आहे. सो केळं इज सर्वात जास्त सात्विक त्याच्यामुळे केळं टाकण्याशिवाय तो जमू नाही शकत. सो दिस इज शिवप्रसादाचा शिरा. आणि मम्मी घरी करताना येऊ नाही शकली तर मी आले रिप्रेझेंट करायला. शिरा तो ट्राय करण्यापेक्षा जास्त गरम गरम मला बेसिकली गरम आवडतं म्हणून मी तसंच ट्राय करते.
प्रसादासारखंच थोडासा प्रसादासारखा म्हणजे झालं टेस्टिंग आणि भेटवस्तू धन्यवाद मंगेरा मॅडमचं स्वागत देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. थँक्यू सो मच. प्रति पाटील यांचं स्वागत करतात. राऊत यांनी मानाचे शाल भेटवस्तू मंदार राऊत पुरस्कृत होळी महोत्सव पाककला स्पर्धा येथे संपन्न होत आहे. अमिता हजारे स्टेजवर यायचे लवकर अर्चना मोहन पवार सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. चौथ्या क्रमांक या स्पर्धेचं पाककले स्पर्धेचं चौथं बक्षीस या चौथं बक्षीस देतील विनय पाटील आर्किटेक्ट अलिबाग के नामवंत आर्किटेक्ट श्री विनय पाटील यांनी चौथं बक्षीस या मंडळातर्फे त्यांना बहाल करावं. आर्किटेक्ट विनय पाटील अर्चना मोहन पवार यांना बक्षीस देत आहे. चौथ्या नंबरचं बक्षीस आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यात त्यांचं अभिनंदन करायचं आहे. तृतीय क्रमांक यांचं बक्षीस समान तिकडे साईज करते. मला वाटतं तुम्ही कबाब बनवले होते. अतिशय सुंदर कबाब बनवले होते आणि घरगुती पिझ्झा यांचं अभिनंदन. ट्रॉफी भेटवस्तू पैठणी नंदा राऊत यांनी गृहिणींना खुश केले. नंबर 6 त्यांचं नाव प्राजक्ता प्रदीप गोडबोले यांना दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. त्यांचे पदार्थ काय होते जरा वहिनी सांगावं. बक्षीस मनोज बक्षीस वितरण करतील मनोज राऊत मंदार राऊत यांचे मोठे बंधू. एवढ्या 44 कंटेंटरमध्ये अव्वल नंबर 2चं बक्षीस मिळालेलं आहे. सगळ्यांनी जोरदार स्वागत करायचं आहे. त्यांचं अभिनंदनाच्या काळात झाल्या पाहिजे. भेटवस्तू पैठणी साडी इंडक्शन चुला नंबर 1 या स्पर्धेत 24 नंबर 24
उमेश कांबळे, वर्षा कांबळेताई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या ठरल्या वर्षा कांबळेताई यांचं स्वागत करतील. मॅडम तुम्ही काय बनवलं होतं मला सांगा. तुम्ही बनवलं काय होतं? तुम्ही काय बनवलं होतं? माईकवर बोला. हा ओके. नाचणीचं स्मूदी आणि तिळाचा डोसा. चला या कार्यक्रमाचं आणि स्पर्धेचं पहिलं बक्षीस देतील. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. प्राची सुतार ट्रॉफिक खेळायला झाला. सगळ्यांनी अमेरिका जोरदार टाळ्या द्या. मध्ये नंबर आलेला आहे सुनीता जोशी. कॅटेगरी फर्स्ट पौष्टिक मध्ये सुनीता जोशी स्टेजवर येत आहे आणि आपलं बक्षीस स्वीकारायचं. दुधीच्या कांद्याची चटणी आणि केळ्याची पोळी किंवा आपण पराठा म्हणू शकतो. कोणत्या वाहिनीवरती येऊन त्यांना बक्षीस द्यावे. या यानंतर कोणते एकच आहे दुसरं कोण आहे कोणते नक्की कोण घेताना कळत नव्हतं. तरी माणूस कोणते यांच्या विषयी आपण त्यांना बक्षीस द्यावं. सगळ्यांनी जोरदार करायला पाहिजे. ओके थँक्यू. प्रेझेंटेशनला आलेला आहे पूजा घरत. पूजा घरत मॅडम उत्कृष्ट प्रेझेंटेशन यांनी पूर्ण थीम बनवली होती. दिवाळीची पूर्ण संस्कृती करते. नावाचे कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर मॅडमनी मला वाटतं दिवाळीची पूर्ण संस्कृती तिथे मांडली होती. त्यामुळे अतिशय सुंदर जोरदार काय झालं पाहिजे. ओके थँक्यू. 12 नंबर शारदा गीतेश पितळे. शारदा मॅडम मला वाटतं यांनी सुरणाचे काप आणि सुरणाची आमटी म्हणजे कालवण. व्हेज लाईक नॉन व्हेज. व्हेज पदार्थाचा त्याला नॉनव्हेजची टेस्ट. परीक्षक माझ्या साईडलाच आहेत मला सांगतात ते. हा तूच दे गे. उत्कृष्ट अशी चव होती. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. ओके 44 कीर्ती गोरख. हा घ्या घ्या इथं चाललंय. थांब थांब येते. संपदा मॅडम राऊत वहिनी दोन्ही राऊत वहिनी मला वाटते स्टेजवर या गोष्टी घ्या घ्या घ्या. कामानंतर पुढचा नाव असा म्हणता राहू. कॅमेरामन त्याला तुमचा सेटअप करून ठेवा. आणि लोकांची ऍड चालू आहे. फोटोग्राफर रेडी. ओके थँक्यू. निशा मंगेश सुतार, शारदा गीतेश पितळे, श्वेता सचिन पितळे, प्रणाली लांगी. फोटोग्राफर फोटो काढा. दुसरे कुठे गेले फोटोग्राफर.
जयश्री अलंकार धुमाळ, सीमा मनोज पवार, मुरली यशवंत गुरव, एक मिनिट. या वस्ती ज्या बहिणी आपली तुझा ओके. गुरुवार शर्मिला सतीश कांबळे, मेघा जोशी, सोनू जोशी ओके. आहेत ना. हा? बागव नवी नवीन दे दे. आरती किल्लारे, वेदांती किल्लारे, दत्तात्रय किल्लारे, ऋतुमेश पाटील, वृत्ती वैभव पाटील, अंजली प्रशांत आळवणकर, ए इकडे बघ. इकडे इकडे. हो. अंजली प्रशांत मालवणकर, शुभंगी उल्हास राणे, निधी उल्हास राणे, सुद्धा आशिष पाटील, रोशनी ठाकूर, ओके. अरे फोटो काढ. पब्लिक डिमांडवर आलेले बक्षीस आहे. कीर्ती गोरड यांना झुणका नाही, ठेचा भाकरी ना, ठेचा भाकरी, ठेचा भाकरी. पाटील ईशा किलारे, शिवाजी महाराजांच्या उत्पादन आहेत. हे मानस नाचन टेबल बंद कर. दादा लिंबू दे, लिंबू उधर से लिंबूला चम्मचला चम्मच दिला. ओके. ओके. रेडी. रेडी आहेत का? हात वर करा फक्त रेडी असतात. रेडी 1 2 3. हात करा वरती तर स्टार्ट करतो. 1 2 3. ठीक आहे. कृष्णा तू जाता है प्रभु ये कृष्णा इधर आ 2 मिनट. नंबर
हे आबा आबा वैभव आठवले नंबर या आबा वैभव आठवले आबा त्यांचं तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा वाकडा नाकडा असता तो दूर कर रे महाराजा. कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असता तर बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे रे महाराजा. देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्र दुष्काळ पडलो त्याचा तू नाय नाट कर आणि तुझा कृपा दृष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा. देवा महाराजा जो का आजकाल टेन्शनचं काम आहे ते नष्ट कर रे महाराजा. हा बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीनं गाळाला घालतोय. चला आता सगळ्यांनी पाया पडा आणि शिंगो खेळा. बोला होळी रे होळी पुरणाची पोळी. आपण सर्वांना शिमग्याच्या धुळवट धुळीवंदनाच्या शुभेच्छा. पार्टी द्यायची बुद्धी होऊ दे रे महाराजा. हे पहिले प्रदर्शन करायला कर्तव्य तर मंडळी हा होता ब्लॉग. आपण बघितलं जे होळीचं आपलं सेलिब्रेशन सगळं झालं आणि जो पाककला स्पर्धा जे कॉम्पिटिशन होतं दरवर्षीप्रमाणे सो ते पण एकदम पार पाडलं एकदम छानमध्ये आणि खूप मस्त वाटलं. खूप मजा आली ह्या वेळेला. जसं जसं वर्ष वाढत चाललं त्यावेळेस तसं तसं मजा मस्ती आणि कंटेस्टंट पण वाढत चालले. वेगळ्या वेगळ्या डिशेस वेगळे युनिक पदार्थ आपण बघतोय टेस्ट करतोय. खूप मस्त वाटलं खूप बरं वाटलं. माझ्याने जेवढं शूट करताना आलं तेवढं मी केलं. बाकीचं सगळं मायनस वगैरेनी शूट केलं आहे आणि यस खूप बरं वाटलं एवढ्या दिवसांनी बाहेर पडून आणि थोडं मजा आली सगळ्यांबरोबर राहून सगळ्यांसोबत बोलून वगैरे. सो असेच जे कार्यक्रम आहेत ते पण आपण मीन्स सांगायचं आहे मला की असे जे कार्यक्रम आहेत कॉम्पिटिशन्स वगैरे त्या हळूहळू आपण फ्युचरमध्ये प्लॅनिंग चालू आहे की वेगवेगळे अजून मीन्स फंक्शन्स करायचे आपल्या ऑफिसच्या इथे. म्हणजे आपली श्री समर्थ कृपा डेव्हलपर्स बिल्डर्स आणि राऊत बंधू आगरी खानावळ जे आपलं ऑफिस आणि जे खानावळ आहे तिथे तिथेच जिथे आपण आत्ता हा होळीचं सगळं आपलं कार्यक्रम पार पाडला. सो इन फ्युचरमध्ये आपण बघूया जमलं तर अजून चांगले चांगले कार्यक्रम करू आणि किती प्रोत्साहन भेटतं आहे काय भेटतं आहे ते तुमच्यामुळेच भेटेल सगळं. सो होपफुली नवीन सगळे कार्यक्रम होतील नवीन गोष्टी बघायला भेटतील. नवीन सणाच्या वेळेला नवीन काय
आपण असे कार्यक्रम वगैरे आयोजित करायचं चाललं आहे सगळ्यांचं, म्हणजे डिसिजन्स चालू आहेत, विचार बोलणं वगैरे. सो येस, हेच सांगायचं होतं आणि व्लॉग एंड करायचा होता. सो व्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. जेव्हा पण तुम्हाला जे अपडेट आता येतील व्हिडिओज, हळूहळू आता व्हिडिओज यायला सुरुवात होतील, सो ते पण तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. सो येस, दॅट्स इट. हा होता ब्लॉग. आणि सांगायचं आहे की आता आय गेस आपलं एक छोटासा चांगलासा एक व्लॉग येईल. तो एक गुड न्यूज आहे. ती तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये आय गेस कळून जाईल, पुढच्या जेव्हा पण मी तो व्हिडिओ अपलोड करेल. सो एक छान गोष्ट होते, नवीन सुरुवात होते. सो होपफुली त्याला पण खूप प्रतिसाद भेटेल, खूप प्रेम भेटेल तुमच्यामुळे. सो चला, हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, आणि डू सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय.